श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, कृपया तुम्हाला एक विनंती आहे की आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. एकदा तुम्ही हे पुण्याचे कार्य करून तर बघा. तुम्ही हे संदेश शेअर करून बघा आणि मग तुम्हाला बाळूमामांचा चमत्कार नक्कीच दिसेल. फक्त मामांवर विश्वास ठेवा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कारण आपल्याला घराघरामध्ये बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे. म्हणून बाळूमामांच्या या कार्याला तुमचाही हातभार नक्कीच लावा. आणि भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा भरपूर अशा प्रमाणामध्ये जयघोष करायला विसरू नका. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत ते आपण बघूया. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, जी स्त्री या वेळेत अंघोळ करते अशा स्त्रीच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळ आणि उठण्याच्या वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळा मामा म्हणतात, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्यावर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वरा, या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे. मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी का राहतात? त्यांच्या दुःखी होण्याचं काय कारण आहे? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? अंघोळ कधी करावी? कशी करावी? अंघोळ करताना कोणते मंत्र म्हणावेत, जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे. गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करूनही तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाहीत? हे याचे कारण आहे. हे प्रश्न गरुडजी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू योग्य प्रश्न विचारला आहे. अंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टी काही आपल्याला अगदी सामान्य, साध्य आणि सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. आपण त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही. अंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज अंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. तुम्ही ती लक्षपूर्वक नक्की ऐका. भक्तांनो, या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आणि आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांचा आशीर्वाद हवा असेल तर हा संदेश शेअर करा आणि कमेंटमध्ये
बाळूमामा महान आहेत असे टाईप करा. भक्तांनो, भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारीत राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली. आपल्या मुलींना सर्व काही दिले. परंतु त्यांनी एक चूक केली. ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय. आयुष्यामध्ये मनुष्य हा ज्ञानाशिवाय कधीच पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे होते ते ज्ञान त्या मुलींकडे नव्हते. मग त्यांच्या 3ही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या 3ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली. 3ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघीसुद्धा आपापल्या घरी गेल्या. आपल्या घरी गेल्यानंतर त्यांचे भाबी स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या. तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या, अंघोळ उशिरा करायच्या, कधीकधी अंघोळ न करता जेवायच्या, अधूनमधून पूजा करायच्या. सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या तिघीही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, परंतु तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात सतत कलह होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली. 3ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावं लागलं आणि त्या सर्वजण एका झोपडीत राहू लागल्या. परंतु त्या तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. परंतु घरी आल्यानंतर ही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही 3ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिथेही तिघी उशिरा उठायच्या, उशिरा अंघोळ करायच्या, तर कधी अंघोळ करायचीच नाही, कधी अंघोळ न करता जेवायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागली होती. मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले, पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली. साधूने शेठच्या 3ही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या 3ही बहिणींभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते. त्या कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या 3ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्याभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत. तुमच्या 3ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत. मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाने ज्ञान दिले, खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत. ब्रह्मस्नान,
देवस्नान, मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे. कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक अशी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणून यावेळी देवाचे नामस्मरण करावे. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मानवी मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहते. त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे देवस्नान. देवस्नान म्हणजे पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान म्हणजेच देवस्नान. हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते. यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व सुखसोयी प्राप्त होतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. हे देखील सर्वात उत्तम स्नान आहे. यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे स्नान आहे ते म्हणजे मानवी स्नान. ते सकाळी 6 ते 8 या वेळेत केले जाते. या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान असे म्हणतात. भक्तांनो, सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर केले जाते. या वेळेस स्नान करणे देखील चांगले मानले जाते. यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी आपल्याला कोणतेही काम करण्यात प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी 8 नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान. ते सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता भासते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते. ही भावना राहते. त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते. त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्यांची पाठ सोडत नाही. दुर्दैव त्यांच्या पाठोपाठ येते. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा अंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे. जे लोक सूर्य उगवल्यानंतरही अंघोळ करत नाहीत, त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे. पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्यांचा जप स्नान करताना करावा.
म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्यांची सर्व पापं नष्ट होतात, त्यांचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, लक्षपूर्वक ऐकावे. गंगेच यमुने चैव गोदावरी, गंगेच यमुने चैव गोदावरी, सरस्वती नर्मदे सिंधू, सरस्वती नर्मदे सिंधू, कावेरी जलेस्मिन सुनंदी कुरु, कावेरी चलेंदीत सुनंदित कुरु. याचा अर्थ आहे, हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानांच्या पाण्यात या. मंत्र केल्याने सर्व तीर्थक्षेत्राचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनीही आपली चूक समजली. त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानांचे सर्व नियम पाळू लागल्या. सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे. भक्तांनो, आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे, तरच त्यांची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम केले असले तरीही सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग, नाहीतर आजारांना आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान, देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी, सकाळी 8 नंतर स्नान करावे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले. म्हणून मामा नेहमी सांगतात, माझ्या बाळा, नेहमी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे उठावे, आंघोळ करावी, देवपूजा करावी. जी काही देवाची शक्ती आहे ती शक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच देवाची पूजा केली पाहिजे. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा. कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल. परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ. असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखा दुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते.
तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबियांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली
तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा.
हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.